पितृपक्षामध्ये खास बनवली जाणारी ही रेसिपी म्हणजेच वड्या आणि त्यासोबत एकदम झणझणीत रशी बनवली जाते। ह्याच वड्या आपण एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत। त्यासोबतच वड्या रशीची आपण जी रशी बनवणार आहोत ती देखील एकदम सोप्या पद्धतीने आहे। नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा। खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची, एकदम झटपट तयार होते आणि वड्या देखील खूप छान अशा पडल्या जातात। जर हे माप प्रमाण जर तुम्ही घेतलं तर खूपच मस्त वड्या तयार होतात। अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये ह्या वड्या बनवून तयार होतात। त्यासोबत रशी बनवणार आहोत ती सुद्धा, म्हणजेच रस्सा बनवणार आहोत तो देखील झटपट तयार होतो आणि एकदम खमंग अशी वडी आणि रस्सा आपण तयार करणार आहोत। दिसतानेच दिसत आहे किती छान ह्या वड्या झालेल्या आहे आणि सहज निघल्या आहेत। रशी देखील एकदम मस्त टेस्टी आणि भन्नाट चवीची झालेली आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण बनवतो इथे थापीव वड्या। त्यासाठी इथे काही हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि मीठ घेतलेलं आहे। आता याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता। तर आता लसूण भरपूर घालायचा, त्यामुळे वड्या खूपच टेस्टी चवीच्या तयार होतात। तर आता मिक्सरमधून मी बारीक वाटून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे पाणी घालायचं नाही यामध्ये। तर आता इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। गॅसवरती कढाई ठेवून घेतली। आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकून घेतलं, तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि छान अशी खमंग फोडणी द्यायची, त्यामुळे खूपच टेस्टी ह्या वड्या तयार होतात। तर आता मी मोहरी आणि जिरे दोन्ही टाकून घेतलेलं आहे। आता जिरे मोहरी तडतडलं की यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं आपण ते देखील टाकून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। हे वाटण कच्चं राहता कामा नये। कच्चं राहिलं तर मग चविष्ट तर वड्या होणार नाही, परंतु उग्र वास देखील येईल। त्यामुळे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे अगोदर। आणि आता इथे परतून देखील झालेलं आहे, बघू शकता थोडंसं चेंज झालेला आहे याचा रंग। आता यामध्ये लगेच हळद टाकून घ्यायची आहे। हळद टाकून घेतल्यावर थोडा वेळ मिक्स करायचं आणि आपल्या यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। 1 वाटी बेसनासाठी इथे मी पाणी वापरत आहे 1.5 ग्लास। एवढं पाणी पुरेसं आहे एका वाटीसाठी, तर तुम्ही कशाचंही माप घेऊ शकता। आता 1.5 ग्लास इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की आपण यामध्ये बेसन ॲड करणार आहोत। तर आता पाण्याला उकळी देखील आलेली आहे। चला तर मग आता 1 चमचा घ्यायचा किंवा पळी घ्यायची आहे आणि थोडं थोडं बेसन टाकायचं आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गिठुळ्या वगैरे होत नाही। तर आता मी सगळं बेसन यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान असे गोळे झालेले आहेत ते फोडून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे गरगर हलवलं तरी बेसनातले जे गोळे असतात ते फुटून जातात आणि थोड्याफार प्रमाणामध्ये राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही, तरी आपली वडी जी आहे ती एकदम भन्नाट चवीची तयार होते। तर जेवढ्या फोडता येईल तेवढे मी इथे गोळे फोडून घेतलेले आहे। आता आपल्याला हे पिठलं जे आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि खूपच मस्त तयार होतं। नक्की बनवून बघा तुम्ही ह्या पितृपक्षामध्ये। तर आता इथे झालेलं आहे आपलं थोडंसं खदखदलं की, म्हणजे उकळी आली की छान असं घट्ट तयार होतं आणि छान वड्या आपल्याला पाडता येतील। तर छान असं शिजलेलं देखील आहे। अजून 1-2-3 मिनटं ठेवूयात आणि आता घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। दिसताना दिसत आहे, एकदम मस्त दिसत आहे। कलर देखील छान झालेला आहे। तुम्ही कोथिंबीर यामध्ये ॲड करू शकता किंवा मग वरून आपण जी वडी थापणार आहोत त्यावरती देखील टाकू शकता। तर आता मी गॅस बंद केलेला आहे। आपलं मिश्रण असं छान झालेलं आहे। तर आता एका ताटावरती तेल टाकून घ्यायचं, शक्यतो स्टीलच्या भांड्यावरतीच टाकून घ्यायचं, म्हणजे वड्या छान अशा थापल्या जातात आणि निघायला देखील छान अशा निघल्या जातात। तर थोडंसं किंचित तेल टाकून घेतलं, त्यानंतर हे मिश्रण गरमागरम यावरती टाकून घ्यायचं आणि गरम असतानाच आपलं थापून घ्यायचं आहे। थंड झाल्यावरती ते थापल्या जात नाही। तर आता मी सगळं बेसन यावरती टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडा थंड पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजेच थंड पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि आपलं थापून घ्यायचं आहे। थंड पाणी घेतल्यामुळे हाताला चटके बसत नाही आणि पीठ जे आहे ते लवकर पांगल्या जातं किंवा लवकर असं लांब होतं। तर इथे मी थापून घेतलेलं आहे आपल्या पूर्ण ताटावरती। आता यावरती गरम असतानाच आपल्याला कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे। नाही टाकला तरी पण देखील चालतंय। तर आता थापून झालेला आहे, एकदम गरम आहे। तर इथे थोडासा खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहे, म्हणजे मी खोबरं किसून घेतलेलं आहे। आपलं नॉर्मल जे खोबरं असतं तेच किसून घेतलेलं आहे। जास्त देखील टाकायचं नाही, थोडंसं टाकून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घ्यायची। आता आपले थंड होण्यासाठी असंच ठेवायचं आहे। गरम असताना वड्या पाडायच्या नाही,
थंड झाल्याच्या नंतर छान वड्या पडल्या जातात. थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेतलं आणि हे असंच ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण याचा रस्सा म्हणजेच रशी तयार करून घेणार आहोत. चला तर मग कशी बनवायची ते देखील बघूयात. इथे मी 2 कांदे कट करून घेतलेले आहेत पातळ बारीक. हरभऱ्याची डाळ घेतली, धणे, खोबरं आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आपल्याला हे गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तव्यावरती तेल टाकून मी सगळं भाजून घेतलेलं आहे. यामध्ये लसूण टाकून घेतला, चवीनुसार मीठ टाकायचं आणि अशा प्रकारे हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा गॅसवरती कढाई ठेवली. आता रशी बनवतोय आपण. इथे 2 चमचे इथे तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत आहे वड्या आणि रशी बनवण्याची, सहज कोणीही बनवू शकतं. तर इथे कढीपत्ता छान असा तळला गेला की हळद टाकून घ्यायची. त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा. त्यानंतर घरगुती मसाला आहे तो टाकला आहे आणि थोडीशी चिमूटभर आपण इथे लाल तिखट टाकलं आहे, म्हणजे मिरची टाकलेली आहे. त्यानंतर मिक्स करून घेतले मसाले आणि जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये लगेच टाकून घेतलेलं आहे. वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजेच आपल्या मसाल्यामध्ये. तर आता वाटण छान असं परतून झालेलं आहे. 1-2-3 मिनिट असंच परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी इथे गरम किंवा थंड कोणतंही टाकू शकतात. थंड म्हणजे नॉर्मल पाणी टाकायचं आहे. एकदम थंड पाणी टाकायचं नाही. नॉर्मल म्हणजे आपण जे पाणी पितो तेच पाणी टाकून घ्यायचं आहे. वाटण छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. तर जे मसाल्याचं पाणी होतं तेच यामध्ये टाकून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं, ते टाकून घेतलं. यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ही रशी जी आहे ते आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. अगोदर थोडंसं मीठ टाकलं होतं, परंतु मला अळणी वाटत असल्यामुळे मी पुन्हा यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. छान अशी आपल्या रशीला उकळी फुटलेली आहे, बघू शकता. आता आपल्या वड्या ज्या आहेत, त्या थापी वड्या छान अशा थंड झालेल्या आहे. आता आपल्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. एकदम मस्त ह्या वड्या पडल्या जातात, बघू शकता. छान अशा कट होत आहेत आणि खूपच टेस्टी ह्या बनतात. सगळ्यांना आवडतील अशाच आहे. लहान मुलं देखील आवडीने खाईल. तर अशा प्रकारच्या डायमंड शेपमध्ये, म्हणजे आपण कापणीचा आकार जो देतो त्या प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. इथे थापताने तुम्ही पातळ थापू शकता किंवा जाड थापलं तरी पण चालतं, कारण आपलं बेसन जे आहे ते छान शिजलेलं आहे. त्यानंतर बघू शकता वड्या खूपच मस्त तयार झालेल्या आहेत, सहज निघल्या जात आहेत. तर मी अशाच प्रकारच्या सगळ्या वड्या ज्या आहेत ताटावरून काढून घेणार आहे. आपली रशी देखील उकळून आता तयार झालेली आहे आणि वड्या देखील तयार झालेल्या आहे. यासोबत चपाती, भात, भाकरी कशाही सोबत खाऊ शकता, खूपच भन्नाट लागतात. तर सगळ्या वड्या मी अशाच प्रकारच्या काढून घेतलेल्या आहेत. एकदम मऊ लुसलुशीत, बघता क्षणी खावी वाटणारी आणि करावीशी वाटणारी अशी रेसिपी आज आपण बघितलेली आहे. चला तर मग प्लेटमध्ये वड्या काढून घेऊयात. रशी देखील आपली इथे तयार झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर बघू शकता मस्त झालेली आहे. तर आता प्लेटमध्ये साईडने वड्या ठेवून घेतल्या आणि मध्ये रशी टाकून घेतलेली आहे वाटीमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने वड्या रशी पितृपक्षात नक्की बनवून बघा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.